तब्बल 22 वर्षे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय असलेले युवा नेते सचिन पाटील यांनी नेहमीच समाजहिताला प्राधान्य दिलंय। राजकारण करत असतानाही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे। अनेक गरजू रुग्णांना मदतीचा हात दिलाय। गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य करून त्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्याचे कार्य केले, असे गौरवोद्गार जिल्हा बँकेचे संचालक रणजित पाटील यांनी काढले। कसबा वाळवे इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं युवा नेते सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सुरुवातीला स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा गोपाळराव फराकटे यांच्या स्मारकाला मान्यवरांनी पुष्पहार घातला। पाटील यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी वृक्षारोपण करून त्याचं संगोपन करण्याची शपथ घेण्यात आली। रक्तदान शिबिरात 100हून अधिक दात्यांनी रक्तदान केलं। जिल्हा बँकेचे संचालक रणजित पाटील यांनी सचिन पाटील यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता केवळ समाजहितासाठी कार्य केल्याचं सांगितलं। समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन ते सकारात्मक बदल घडवतायत। त्यांच्या कार्यामुळे अनेक तरुण प्रेरित झालेत। पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाचं कार्य हाती घेऊन समाजात पर्यावरणपूरक संदेश देण्याचं काम त्यांनी केल्याचं रणजित पाटील यांनी सांगितलं। सचिन पाटील यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कसबा वाळवे मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं। पुढील काळात शेतकऱ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाला गोकुळचे संचालक किसन चौगले, बिद्रीचे संचालक उमेश भोईटे, फिरोज खान पाटील, नाना पाटील, शिवाजी फराकटे, दीपक किल्लेदार, एकनाथ पाटील, भगवान पाटील, भिकाजी संकपाळ, जी.डी. पाटील, शंकर पाटील, संभाजी भोईटे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकाऱ्यांसह गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते।